स्कोरर मेरे साथी कमेंटेटर पैडी, साथी कमेंटेटर प्रथमेश और आयोजक मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। मैं राजेश धोत्रे ले चलता हूं मैदान के ओर। खचाखच भरा हुआ स्टेडियम और ऑनलाइन जरिए जो मुकाबले देख रहे हैं उनका भी हम आयोजक की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। तो चलते हैं मैदान की ओर। यहाँ पे देखा जाए चांदोली वर्सेस होने वाला काटेबरी मुकाबला बोरगांव के बीच, एक काटेबरी मुकाबला। दोनों टीम एक जबरदस्त अपने एरिया में है। तो मैं अंपायर को गुजारिश करता हूं जल्द से जल्द मुकाबले को शुरुआत कीजिए। हालांकि आज के दिन में फाइनल मुकाबला भी खेला जाने वाला है। हालांकि न्यू स्टार चौने एक करजत तालुके से और एक पेन तालुके से अगर देखा जाए तो टीम है करजत तालुके से चांदोई टीम और पेन तालुके से जो टीम है बोरगांव। तो दोनों टीमों के बीच काटेबरी मुकाबला 4 ओवर का मुकाबला होगा। दोनों कप्तानों को गुजारिश 4 ओवर का मुकाबला होगा। एक काटेबरी मुकाबला देखने मिलेगी। 24 गेंदों में मुझे तो लगता है पिछले मुकाबले में 50 रन 52 रन बनाने में कामयाब रही थी जो बोरगांव टीम। अब यहां पर देखा जाए आने वाले 24 गेंदों में कितने रन बढ़ोते हैं। पहले गेंदबाज हो गए वहां पर चांदोली टीम की तरफ से अमित गेंदबाज, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विवेक, वैभव गेंदबाज। यह पहला गेंद काफी रफ्तार से गेंद थी वहां पर, विकेट कीपर के दस्ताने में गेंद जाती है। डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद पे कोई नंबर नहीं होता। अगर पैडी से देखा जाए यहाँ पर एक अच्छी शुरुआत, अच्छी गेंदबाजी देखने मिली चांदोली टीम की तरफ से जो पिछले मुकाबले में रन बनाने नहीं दी, वही अभी यहाँ पर दिखाई दे रहे मैग्नेटिक पावर प्ले की ओर में। मैग्नेटिक पावर प्ले की ओर दूसरा गेंद डालने के लिए तैयार रोहित, और ये उठा दिया, सीधा जाता है, बॉल होता है पब्लिक में, मिक्स आता है 6। बजाओ डीजे रिमिक्स। चार लेते हुए बल्लेबाज अमित, छक्कों के बादशाह है अमित। अगर पिछले मुकाबले में देखा जाए ये तारामंडल की तरफ गेंद आता है, ऑफसाइड में उल्टा कैच पकड़ता क्या, लेकिन नहीं। क्या प्रयास अच्छा था यहाँ पर फील्डर का, लेकिन 2 रन बचाए अपने टीम के लिए। कैच हो सकता था लेकिन मैग्नेटिक पावर प्ले का यहाँ पर ओवर था और पीछे बाहर आकर कैच उल्टा पकड़ने की कोशिश थी लेकिन हाथ से निकल गया। ये 2 रन मिले, बड़ा मछली हासिल हो सकती थी लेकिन पूरा अच्छा प्रयास था पैडी जी अगर देखा जाए, लेकिन प्रयास यहाँ पर गलत हो गया। 2 रन मिली, बदौलत बढ़ता हुआ स्कोर। टीम का स्कोर जहां तक पहुंचा है 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पर बोरीवली टीम। नेक्स्ट गेंद डालने के लिए तैयार, 10-12 पेड़ों का रन आप लेते हुए सीधे जाती है आप में गेंद, आ रहे पकड़ो कैच और जीतो मैच। ये पहला विकेट का पतन, पहला मछली हासिल किया वहां पर, ठोक दीजिए। समाजसेवक संदीप लक्ष्मण पाटील चावणेगावचे आम्ही ग्रामस्थ यांचे या ठिकाणी आगमन होतोय, त्यांचं देखील आमच्या ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करत आहोत। त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं। संदीप दादा आमचं देखील आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत। और टू राजू, सही बात है। अगर देखा जाए एक मछली हासिल कर चुके हैं यहाँ पर, बड़ा विकेट ले लिया है जो कि बोरगढ़ टीम का। अब देखा जाए नया बल्लेबाज मैदान के अंदर, ये नेक्स्ट गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद हाफ पिच गिरने के बाद सीधा दिशा देने की कोशिश, वहां पर धोखा हो सकता है लेकिन नहीं, 1 रन निकालने में काम है। अच्छी रनबंदी विकेट, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का स्कोर आता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर बोरगांव टीम खेल रही है। अभी भी इस ओवर का कुछ गेंद शेष होगा। सन्माननीय हॅलो डीजे, सन्माननीय लक्ष्मण संदीप लक्ष्मण पाटील आमचे 0404 डीजे, हॅलो हॅलो डीजे, हॅलो हॅलो चेक, हॅलो माइक चेक, हॅलो 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 चेक।
संदीप लक्ष्मण पाटील 0404 ब्रँड्स या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी ग्रामस्थ समाजसेवक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आमदार ट्रॉफीमध्ये. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती यावं. मामा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. स्क्वेअर चेंडू अवंतरच्या बरोबरीने एक धाव या चेंडूवरती ॲड होईल आणि 10 धावा लागलेत त्यात चांदई संघाच्या विरोधात बोरगाव संघाच्या. सही बात, अगर देखा जाए पिछले मुकाबले में विवेक ने अच्छी रन बनाए थे, अपनी टीम के लिए 19 रन बनाए थे. अब देखा जाए उसके खंदे के ऊपर अब विवेक के खंदे के ऊपर ये पूरी जिम्मेदारी होगी. ये नेक्स्ट गेंद डालने के लिए तैयार. वही विवेक लेफ्ट हैंड बल्लेबाज सामने. देखिए एक कारपेट शॉट उठाने की कोशिश थी लेकिन सन्मान दिया गेंद को, सीधे 1 रन मिलता हुआ. खुद का रन 1 रन से खाता खोल दिया. सन्माननीय संदीप लक्ष्मण पाटील 0404 आपल्या पुत्रावर आले त्या ठिकाणी सर्वेश देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वेश आपलं देखील स्वागत आहे. संदीप दादा मामा आपण आलात या आमदार ट्रॉफीमध्ये आपले देखील सहर्ष स्वागत. परशुराम शिंदे बोरगावचे आमचे माजी सरपंच हेही या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती आहे की सरपंच साहेब आपणास देखील विनंती आहे की संदीप पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपणास सन्मानपूर्वक निमंत्रण देतात तो आपण व्यासपीठावर तेव्हा आपलं देखील आम्ही या आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करू. और टू राजू. और क्रमांक 1 खत्म हुआ और क्रमांक 1 खत्म होने के बाद स्कोर कार्ड पे स्कोर लग चुका है 11, 1 विकेट के नुकसान पर. देखेंगे अब नए और क्रमांक 2 लेके आ रहे हैं वहां पर गेंदबाज राज घोरे जो कि अच्छी गेंदबाजी की थी पिछले मुकाबले में. और सामने पिछले मुकाबले में एक बड़ी बल्लेबाजी की थी. वन साइड जो 9 गेंदों में 19 रन बनाए थे वो बल्लेबाज विवेक बोरगांव टीम से. देखा जाए उनके जो सलामवीर थे वो टूट गए. 15 रन बनाए थे पहले ही मैनेटर प्ले के अंदर. अब देखेंगे विवेक स्ट्राइक एंड पर है. अगली गेंद डालने के लिए तैयार. पहला गेंद अब पिच गिरने के बाद सीधे आता है शतरक्षक गेंद के नीचे और यहाँ पे विकेट का पतन होता हुआ विवेक बैक टू पैवेलियन ठोक डीजे. की जे आमचे बोरगावचे उपसरपंच परशुराम साहेबांचं स्वागत सन्मान आपण मामा आपल्या सोभ्यास्ते करावं. सरपंच साहेब आपणास विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीला जतन करत असता मान्यवरांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मात्र फलंदाज बघा आपण या ठिकाणी पारितोषिक आलं एक अलॉसमेंट आहे. पंढरनाथ रूपकर जे सध्या आपण म्हणतो जयेश यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी मॅचचा आनंद घेणार. प्रत्येक त्यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून लावलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय या मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतो संदीप पाटील साहेबांना विनंती करूया की संदीप दादांचा सन्मान आपण आपल्या सोभ्यास्ते करावं. चला 0404 ब्रँड आणि हे दादांचा 0505 दोन्ही ब्रँड आहेत. अंडर अँबॅसेडर आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आयोजक हे सांगतात त्या ठिकाणी आणि नाव पण एकच आहे 0405 आणि 0505. संदीप दादाची 0505 आणि संदीप दादाची आहे 0404. संदीप एल पाटिल नाम भी काफी है, नाम लेते ही काम हाजिर होता है. और टू राजू. सही बात है, अगर देखा जाए नाम लेते ही काम हाजिर होता है. और यहाँ पर देखा जाए अब स्कोर जहां पर हो चुका है 12 रन स्कोर गार्ड पे लग चुका है. 1 विकेट या 2 विकेट के नुकसान पर इस्लामी की जोड़ी टूट चुकी है जो कि वहां पर बोरगांव की टीम देखिए पिछले मुकाबले में तो 52 रन बनाने में कामयाब रही थी बोरगांव टीम. अब अगली गेंद डालने के लिए तैयार. ये कारपेट शॉट स्टाइट जाने की कोशिश वहां पर देखते हैं. 1 रन तो आसान से दूसरे रन की कोशिश लेकिन धोखा हो सकता है. हाँ देखते देखते यहाँ पर 2 रन चुराने में कामयाब रहे. अच्छी रन दी विकेट यहाँ पर मानी जाती है बल्लेबाज द्वार पर. और स्कोर गार्ड में 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 14 रन स्कोर गार्ड पे लग चुका है 2 विकेटों के नुकसान पर. देर से आने वाले प्रेक्षकों के लिए आज का दिन का यहाँ पर क्वार्टर फाइनल का मुकाबला खेला जा रहा है. शायद सेकेंड राउंड का ही दूसरे मुकाबला खेला जा रहा है. उसके बाद क्वार्टर फाइनल, उसके बाद सेमीफाइनल, उसके बाद फाइनल. अगर देखा जाए ये नेक्स्ट गेंद डालने के तैयार. गेंद डालने के बाद जोरदार अपील यहाँ पर नीचे ही रहेगी गेंद लेकिन
हाँ हाँ, देखते थे काफी बड़ा उत्साह देखने मिला। विकेट कीपर के दस्ताने में गेंद जाती है और ऐसा लगा था कि फील्डरों को कि ये एज लगी होगी जो कि बल्लेबाज को, लेकिन नहीं, वहां पर डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद पे कोई नंबर नहीं होता। अब देखा जाए अभी भी इस ओवर का कुछ गेंद शेष। आक्रामक का पवित्रा लेना पड़ेगा, जो कि सामने वाली टीम भी एक खतरनाक मानी जाती है। ज्यादा से ज्यादा रन बनाने में कामयाब रहना चाहिए बोरगाव टीम। रामचंद्र दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। ये एज लगी और जैसे को तैसा, एज लगने के बाद विकेट कीपर ने अब सोच लिया इसको अपन पकड़ना चाहिए और एक कैच का पतन, विकेट बैक टू पवेलियन। अब नए बल्लेबाज बोरगांव टीम के मैदान के अंदर जाता हुआ। चौदह रन स्कोर गार्ड पर। आखिरी गेंद का मुकाबला देखने के लिए कुणाल, जो लेफ्ट हैंड बल्लेबाज है, पिछले मुकाबले में छक्के दागने में कामयाब रहे थे, वही बरकरार होते कि देखना जरूरी होगा। ये उठाने की कोशिश थी, लेकिन सीधे अपने खुद के शरीर को गेंद लगती है। अंपायर का इशारा यहाँ पर। रामचंद्र दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं या आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करतो। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत। अंपायर का- आवाज काय होते? अंपायर का इशारा यहाँ पे आते हुए ओवर समाप्त का इशारा 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर गार्ड पे स्कोर लग चुका है 14 रन 3 विकेटों के बाद। अभी भी 2 ओवर बाकी है। 2 ओवर में ज्यादा से ज्यादा रन आना चाहिए। निर्णायक ओवर होगा, निर्णायक ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने पड़ेगी। यहाँ पर देखा जाए अब हमारे जो साथी कमेंटेटर पेड़ी जी, आप और आयोजक ने हमें यहाँ पर कमेंट्री करने की संधि दी। आपका हम हमारे कमेंटेटर की तरफ से तहदिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। थैंक यू वेरी मच। तो ओवर टू पैडी सर। धन्यवाद राजू। त्याचबरोबर आपण पाहतोय प्रथमेश आपणाला चांगला समर्थन केला, मग या ठिकाणी प्रस्थान करतायत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करत। आमचे पाहुणे रामचंद्र दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाचे सन्मानपूर्वक यावं आपली या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करत आहोत। चला, या दोन्ही समालोचकांचा आपण सन्मान करावा, कारण ही स्पर्धा अतिशय नामांकित जी स्पर्धा आपण म्हणतो आमदार ट्रॉफी। आणि ह्या चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहतोय। आणि बघा राजू धोते, तुमचा स्वागत देखील षटकाराने म्हणजे क्रिकेटच्या अंदाजामध्ये या फलंदाजाने केलेलं आहे। आणि 6 धावा या चेंडूवरती, 22 धावा लागले धावफलकावरती। अंतिम दिवस आज या स्पर्धेतला, या आमदार ट्रॉफीचा, MLA ट्रॉफी आपण पाहतोय 2024 एक शानदार पर्व। हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलाय स्टँडर्ड डिलावर। चेंडूला आपण पाहिलं असेल लॉंग ऑफच्या वरून लगावलेला माहिती षटकार।
दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. राहुल दादा, आपणास विनंती असेल की त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. हा सुंदर चेंडू जागा बनवले बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं असं मोक्याच्या क्षणामध्ये पॅटचा फ्लो खोलला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला दणदणाट हा चौकार. बेचाळीस धावा लागले धावफलकावरती. भोजनाचा निमंत्रण या ठिकाणी भाई रजनीकांत माली यांच्याकडून आलेले त्यांच्या फार्म हाऊसवर. भाऊ धन्यवाद आमची खातर केल्याबद्दल. आता थोडा आमच्याकडे वेळ नाही आहे, दिलगिरी व्यक्त करतो मी थोडीशी. मात्र या चेंडूवरती आक्रमण केलं, स्टँडर्ड डिलवर चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर आलेला बिग हिट षटकार. आतमध्ये घडतंय बोरगाव संघासाठी. चेंडू हवेमध्ये, कदाचित विकेटची संधी निर्माण होण्याची शक्यता होती आणि ह्या चेंडू त्याप्रमाणे जेली सुटलं आणि त्याच्यावरती आला हा षटकार. आणि सर्वात महागडं षटक खरे आता एक नवं संजीवनी देऊन गेला तो बोरगाव संघाला. आणि संघाची धावसंख्या लागली तब्बल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा, 55 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. 24
असं ज्याची सुरुवात गोड झाली आणि शेवट देखील गोड होताना पुढे चाललेला आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया. पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दांडी दांडी गोल गोल. पहिल्या चेंडूवरती अपेक्षा होती चांदया संघाला चांगली सुरुवात करून देतील, मात्र गोलंदाजाची विभक्ता आणि आक्रमकता जी कुणाची आपण पाहिली आणि त्यांनी बरोबर यष्टांचा भेद घेऊन परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला आणि दांडी उद्ध्वस्त केली. पहिली विकेट प्राप्त केली आहे. 24 बॉल 55 धावसंख्येचा पाठलाग करताना तो पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली झाली आहे बोरगाव संघाची. चांगला चेंडू इनर एज लागले. चेंडू मात्र गोली आपण पाहिलं असेल गोलीच्या वेगाने फरार होतोय. सीमारेषेच्या दिशेने जातो. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार. समीकरण 24-55 होतं, जिथं 22 चेंडू मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी चांदई संघाला. दोन तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ही लढत, दोन डिस्ट्रिक्ट, एका बाजूला तालुका आपण पाहतोय कर्जत आहे तर दुसऱ्या बाजूला पेन तालुका. या दोन तालुक्यांच्या मधली ही लढत हा ज्या मैदानात आपण पाहतो सेकंड राऊंडची दुसरी मॅच, याच्यामध्ये जो जिंकेल त्यांची लढत असेल मरिआई जांभुली संघाबरोबर. मरिआई जांभुली संघाने पहिल्या मॅच मध्ये चांगलासा परफॉर्मन्स केला, चांगला खेळ त्यांचा पाहिला पण, आणि ह्या मॅच मध्ये जो जिंकेल त्यांची लढत असेल जांभुली संघाबरोबर. गोलंदाज कुणाल, लेफ्ट आर्म हा गोलंदाज. जोरदार अपील, उत्साह कुठेतरी कमी या ठिकाणी पाहायला भेटतोय. आपल्याकडे असे कडक नेम नाही आहेत. तुम्ही पनवेल विभागामध्ये जा, भिवंडी विभागामध्ये जा, जास्त अपील केली तर लगेच तुम्हाला नो बॉल, लगेच पॅनलाइज. आपल्याकडे सतत असं नियम कडक नाही आहेत. जर तुम्हाला वाटेल ना त्याच्यावरतीच तुमचा अपील झाला पाहिजे. मात्र चांगली या ठिकाणी बॅक टू द बॉलर, प्रयत्न चांगले होते आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असेल झेल सुटला. तो एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. 6 धावा धाव फलकावरती. 49 धावसंख्येची गरज आहे. चांदई संघाचा जो इथून तसा विचार केला तर विनसला नाहीये. असं बरंच का आपल्याला चढ उतार पाहायला मिळतील, मात्र इथून तुम्हाला आता चांगली कामगिरी करायला लागेल. विकेटवरती जास्त वेळ द्यायला लागेल. एखादी मोठी पार्टनरशिप या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल चांदई संघाला. आता गोलंदाज कुणाल, एक आक्रमक जो गोलंदाज आहे त्यांनी मात्र दुसरा विकेट प्राप्त केले. प्रत्येक याला कुठलाही क्षेत्र असू द्या तुमची शिस्त पाहिजे. शिस्तेशिवाय काहीच नाहीये. आणि कोणी पण उठतंय जेवायला बसतंय, कोणी उठतंय काही घेतंय, त्याला अर्थ नाहीये. त्या आपण होता नियोजन पाहिजे.
नियोजन जर असेल सगळ्या गोष्टी तुमच्या पर्या वेळेतच चांगल्या होत असतात. ओलिया मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक समाप्त झालं. पहिलं षटक फक्त 6 धावसंख्या झाला. चौकार आपण जर वगळता चांगली गोलंदाजी झाली. हा सुरेख चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न फलंदाज राज, सलामी आलेला फलंदाज राज 1 धावसंख्या ते फलंदाजी करतोय आणि गोलंदाज त्याही पेक्षा आपण पाहतोय धीरज अप्रतिम गोलंदाजी सादर करतोय. 55 धावसंख्याची गरज आहे ना. शेवटचा जो षटक आला 24 धावांचा तो षटक महागडा ठरणार आहे. तो आपण पाहतोय चांदई संघाला. चांदई विपक्षात बोरगाव दोन्ही संघ चांगला कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत करतायत. चांगला खेळ त्यांचा झालेला आहे. मात्र ही मॅच खूप महत्वाची असेल. जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये जाईन. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेला पूर्ण विराम द्यायला लागेल. हा सुंदर चेंडू जागा बनवल्या जबरदस्त फटका 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. चौकारासाठी 4 धावा. धावा 11 धावा लागले धावफलकावरती. संत गती आहे. धाव संख्येला पूर्णपणे आपण पाहिले असेल रोखण्यास सफल ठरले. मोठे फटके खेळण्यासाठी कुठली संधी मिळू देत नाही ते गोलंदाज. कसलेल गोलंदाज आहेत, मुरब्बी गोलंदाज आहे. आपण जसं म्हणतो ना एखादा लोणचा कैरीचा असेल त्याला तुम्ही जेवढा मुरत ठेवाल ना तेवढी त्याला चव किंवा स्वादिष्ट होतोय. तसं हे मुरब्बी गोलंदाज आहेत. चांगली अशी गोलंदाजी करतायत. तो धीरज 1 चौकार जरूर खाल्ला. मात्र उर्वरित चेंडू आतापर्यंत चांगले त्यांनी टाकले त्या षटकामध्ये. हा सुरेख चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अंधाधुंदी फटके खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है. धाव संख्येत कुठलाच बदल नाहीये. 11 धावा लागले त्या धावफलकावरती. मात्र आता आक्रमण करावं लागेल. चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. एज लागले या चेंडूवरती आलेली विकेट. डीजे धाव संख्येचा आलेख आपण पाहिलं तर पूर्णपणे कोलमडलाय. पूर्णपणे शांत झालाय. मात्र हा फलंदाज मात्र पाहतो आपण आल्या आल्या ज्यांनी षटकारानं तेजस जे प्रेक्षक शांत बसले होते त्यांना आता टाळ्या वाजवण्याचा भाग पडलं. धावसंख्येची आता गरज आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 12 बॉल 38 धावसंख्येची गरज.
सिद्धेश सिद्धेश आले दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 6, धीरजच्या दुसऱ्या षटकामध्ये आले आपण पहिल्या 11 धावा. 2 षटकं संपली, 2 षटकामध्ये आल्या 17 धावा. 2 महत्वपूर्ण विकेट आले आणि आता 12 चेंडूमध्ये गरज आहे 38 धावसंख्येची. म्हणजे 2 डझन चेंडू आहे तुमच्याकडे, 38 धावा तुम्हाला करायचे आहेत. गोलंदाज कासप विलेज यांकडून सिद्धेश. पाहूया आता सिद्धेश कशी गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये जी कुणालने गोलंदाजी केली आहे तशी गोलंदाजी होईल की त्याच्यापेक्षा सुमार दर्जाची गोलंदाजी होईल. आणि कुणालचा खऱ्या तर आपण सक्काच भाऊ बंधुराज. कुणाल मला असं दाखवता नाही मोठे, हा मोठा. आता पहिल्या चेंडू होती 1 धाव मिळाली आहे आणि एका धावसंख्येच्या बरोबर आता समीकरण आलेलं आहे 11 बॉल्समध्ये 37 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 37 धावसंख्येची गरज. इथून जर आक्रमण झाला तर या धावाही कमी पडतील. आता ते आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आक्रमण हा जे एक बचाव असेल ते आपण चांदई संघासाठी. डॉट बॉल. आता 10 चेंडू 37. गोलंदाज खरा तर आपण सिद्धेश चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार आपण या फलंदाज तेजसचा पाहिला आहे. तेजस हा सुंदर चेंडू, एक स्टायलिश खेळाडू आहे तेजस. 1च धाव. आता सिंगलने काम चालणार नाहीये. आता हवाई सफर तुम्हाला करायला लागेल कारण का आता पाणी पूर्णपणे तुमच्या डोक्याच्या वरून चाललेलं आहे. 36 धावसंख्येची गरज. 9 चेंडू शिल्लक असतील. 9 बॉल 36 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 36. सुंदर चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल. बघूया मग मैदानाच्या आतमध्ये या चांगली मॅच असं वाटतं प्रेक्षकांना 88 होईल. मात्र सामना एकतर्फी होतोय की काय असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. आज मात्र 100 बढ़कर 1 टीम्स आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. काल या मैदानावरती जो काही सामना आपण पाहिला असताना जबरदस्त मॅच ती पोसरी संघाची आणि बलवली. ठसल मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाली आणि जसे देवाचे स्क्वेअर चेंडू पडत गेले ना तसा तसा सामना त्यांच्यापासून दूर गेला आणि थोड्या फरकाने मात्र सामना चौकार आला ना षटकार माफ करा षटकार आला चेंडूवरती. 26 धावसंख्या धावफलकावरती. षटक संपलं. षटक क्रमांक 3 समाप्ताला. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये सिद्धेशच्या आल्या त्या 9 धावा. 29 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 6. 6 गेंदे 29 रन. 29 धावसंख्येची गरज आहे. चला टीम जांभिली हॅलो हॅलो आपण आता स्टेटकडे वाटचाल करा. आणि धीरजचे आता हे मोठे भाऊ गोलंदाजीसाठी आले ते विवेक. आणि गोलंदाजी म्हणजे अस्त्र आपण पाहिलं असेल बोरगाव संघाचा. म्हणूनच या संघाला आपण पाहिलं असं संघाच्या एंट्र्या कमी असतात, पॅकरच्या एंट्र्या जास्त असतात. आणि त्यांना कधीच त्यांचा संघाला बिना एंट्रीचा असं राहिलंच नाही आहे. सगळा बीट जो सडल जिथे जिथे मोठमोठी स्पर्धा असते ना त्या त्या स्पर्धेमध्ये बोरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा जांभुली संघ आपण तिकडे आता वाटचाल करायला सुरुवात करा कारण का याच्यानंतरची आपली मॅच आहे आणि याच्यामध्ये जिंकेल त्या टीम बरोबर. कराड आहे न्यूगोल्डन पोसरी सगळ्या टीम सगळ्या उद्या आपण आजचं लवकरात लवकर बोलून घ्या. मात्र या चेंडूवरती मस्त फटका. 1 बाउन्स अखेर चेंडू जातोय चौकार. चौकार आले बघा या चेंडूवरती. आता 25 धावसंख्येची गरज आहे. आता चेंडू शिल्लक असतील 4 गेंदे 25 रन. 4 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. मोठे फटके आता मारावे लागेल. हवाई सफर करावा लागेल आणि तेच प्रयत्न आता सुरू आहेत फलंदाज वैभवचे. आणि हेच हवं आहे ते सध्याच्या घडीला चांदई संघाला.
आली जर तर आपण नेहमीच म्हणत जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि क्रिकेट शिवाय जर तर नाहीये आणि असं म्हटलं जातं राजकारण क्रिकेट आणि सरडा गिरगिट कधी रंग बदलेल याचा नियम नाहीये मात्र या चेंडूवरती आली ती एकच धाव नाही मग धाव घेतली नाहीये डॉट बॉल शाबास सॉरी डॉट बॉल येतोय गोलंदाज तयार कासॉफ विलेज एंड कडून हा सुंदर चेंडू नटा जाईल षटकार मस्त फटका आपण पाहतोय आलेला स्क्वेअरले करून बिग हिट षटकार चांडोलीचे पंकज पाटील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण सिद्धेश याची निवड होते सिद्धेश आपण यावं रामचंद्र दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत सिद्धेश आपण यावं हा पारितोषिक कलेक्ट करा आणि आमचे चांडोलीचे पंकज पाटील यांच्याकडून हार्ड कॅश प्राइस तुम्हाला 500 रुपये असतील आणि दोन्ही संघादरम्यान आपण टॉस या ठिकाणी केला जाईल आमचे प्रल्हाद पाटील पप्प्या शेठ या ठिकाणी आहेत त्यांचं देखील आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत प्रल्हाद शेठ पाटील मुक्काम वडगाव त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी त्यांच्या हाती टॉस करूया पप्प्या भाऊ आपल्या सोबत जांभेली आणि बोरगाव या दोन संघादरम्यान आपण टॉस करावं योगेश पाटील साहेब चला दोन्ही संघादरम्यान टॉस 3 ओव्हरची मॅच याची नोंद आपण घ्या एका बाजूला मरी आई जांभोली तर दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय बोरगाव मोरिया बोरगाव चला मोरिया बोरगाव संघानं या ठिकाणी टॉस जिंकलाय म्हणजे गणपती बाप्पा त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झालाय बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया चला 3 ओव्हरची मॅच